समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी भिलवडी तालुका पलूस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी भिलवडी जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा हे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. तसेच पंचायत समितीसाठी संघटनेच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाईल असेही मोरे यांनी सांगितले. मोरे यांनी सांगितले की भिलवडी व परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्य भक्कम असून संदीप राजोबा यांनी चळवळीत मोठे योगदान दिले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल भिलवडी व परिसरातील जनता निश्चितच घेईल आणि त्यांना जिल्हा परिषदवर मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना सूर्यकांत मोरे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही तत्वांवर चालणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड न करता आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. जर कोणत्या पक्षाकडून युतीचा प्रस्ताव आला तर त्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र युती झाली नाही तरी आम्ही स्वबळावर ही निवडणूक लढवण्यास पूर्णतः सज्ज आहोत. त्याचबरोबर जिल्ह्यातील कवठे, पिरान, समडोळी, कसबेडिग्रज या ठिकाणी देखील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मोरे यांनी सांगितले की आगामी काळात शेतमालाला हमीभाव, पाण्याचे प्रश्न, ग्रामीण रस्ते, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसाठी स्वाभिमानीचा लढा अधिक तीव्र केला जाईल. जिल्हा परिषदेमध्ये स्वाभिमानीचा प्रतिनिधी गेल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन निधी व योजना योग्य पद्धतीने राबवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासो शिंदे, संदीप राजोबा, धन्यकुमार पाटील, नंदकुमार माने, रोहित पाटील, संदीप पाटील, रोहित सत्यांना, मनोज पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. संदीप राजोबा यांच्या उमेदवारीमुळे भिलवडी गटातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून स्वाभिमानीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वबळावर आपले उमेदवार मैदानात उतरल्याने राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज भिलवडी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मी सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे या निवडणुकीमध्ये किंवा या जिल्हा परिषद गटामध्ये, भिलवडी गटामध्ये फार पूर्वीपासून या चळवळीचं नेटवर्क अतिशय उत्तम आहे. संदीप राजोबासारखा एक तरुण युवक फार दिवसापासून चळवळीमध्ये काम करतोय. त्यांनी यापूर्वी पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे आणि या गटामध्ये ओपन आरक्षण पडल्यामुळं या ठिकाणची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लढवण्याचं ठरवलं आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते संदीप राजोबा यांची उमेदवारी मी जाहीर करतो. त्याच्याशिवाय या ठिकाणी 2 ज्या पंचायत समितीच्या गण आहेत त्या गणामध्ये आम्ही ताकदीने निवडणूक लढवू. परंतु जर एखाद्या पक्षानं आमच्याशी आघाडी करण्याचं ठरवलं तर राजू शेट्टी साहेब यांच्याशी चर्चा करून नक्की आम्ही तसा निर्णय घेऊ आणि मग ज्या पक्षाची आमची आघाडी होईल त्या पक्षाला आमच्या संघटनेचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्हाभर मदत करतील. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.